तर नमस्कार मंडळी, आपण आलात राजगडवर. आपल्यासोबत पुन्हा एकदा दोनू भाऊ, हे नवीन प्रतीक दीपक आणि दीपक फर्स्ट टाइम आलेत. हे बघू शकताय कालचं काय सुद्धा दिसत नाही. तर कसं वाटतं तुम्हाला दीपक बिचारे आणि त्यांचे दोस्त फर्स्ट टाइम राजगडवर? कसं वाटतंय तुम्हाला? 4 पुऱ्या सोडून आलात तुम्ही, कसं वाटतंय तुम्हाला? चेहरा बघू शकताय आणि कॉल नाही तर नाही, ते कसे तिकडे जेवत असते. आणि आपल्यासोबत आणखी एक नवीन मेंबर प्रथमेश उंद्रे आलेला आहे. ते बघू शकता, आपण बघू शकताय. खूपच भारी व्ह्यू आहे इथे. आपले फोटोग्राफर दीपक. कसं वाटतं? चांगलं वाटतंय, खूपच छान वाटतंय. फर्स्ट टाइम बिगर पोरीचं पोरांसोबत कसं वाटतं? हे काय एक पोरगी आहे माझ्यासोबत. आणि विशाल आपल्यासोबत आहेत आता. विशाल, कसं वाटतंय तुम्हाला राजगड? लय मस्त वाटतं, लय म्हणजे एवढं भारी वाटायला ना राजगडवर. नंबर एक. इथं गोंगट्यासाठी बांधणं चालू आहेत. आणि आपल्यासोबत अण्णा आहे इथं. तर गाईच आता आम्ही खाली चाललात. तर कसं वाटतंय खाली जाताना? थोडं बिझी आहे संसारात, त्यामुळे इथं राहू शकलो नाही महाराजांच्या गड किल्ल्यावर. खूप वाईट वाटतंय, पण जाऊ दे आता. मला कसं वाटतंय? मला खूप वाईट वाटतंय. मला चांगलं वाटतं. अजून पुढल्या वर्षी येणार, पुढल्या वर्षी येणार. भारी वाटतं, नंबर एक. भारी वाटतं. कारण की तुम्ही पुढे दीपक पुढे दोन भाऊला फोटो काढायचे होते, क्लास वाटायले. तर नेक्स्ट ट्रिप कुठं वाटते? नेक्स्ट तर मला तर वाटतंय तोरणा. कसा काढला होती म्हणून. तुझं भारी काढलं. आता तिथं जी पोर आहे त्यांचं तर तुम्हाला वेळचं असन असं शॉर्ट बीट घालून किंवा शर्ट घालून या, नाहीतर जीन्सवर आलात ना रडतान. बघा गडाचा राजा राज. धनु किती वागड आहे आपला? माझा आता नाही ना, 25 असं ना अंदाजाने. अण्णाचा? अण्णा आणि सिंहगडला द्यायला नाही पुण्यात असून, फक्त पोरी सोबत कॅफे मध्ये बस. त्याच्याशिवाय दिसत नाही, कुठल्या तरी ओयो मध्ये दिसत. आमचं सहकारी नाही जास्त पडले असते त्याला मला. तर बघू शकताय, तर आम्ही गाड्या लावलेल्या आहेत. झूम करतो थोडं. इथनं इतक्या वरी आलात. हे कशामुळे लावले? कोणचं हे असं शो वाटला. तर आता आपण चाललात संजीवनी माचीगड. तर बघू शकताय, थोडं जरी सटकलं डायरेक्ट ढागात. आणि आपल्यासोबत दीपक. कसं वाटतंय खालचा नजारा बघू? भयंकर. काय वाटतंय? जगतान मारतान जगू जगू. आणि जगलं तर देशासाठी धर्मासाठी लढू, नाही तर मग काय काम. खतरनाक वेळ बघू शकताय, सगळीकडे धूपच आहे. यातला गोड गोड बीड काय सुद्धा जेवायला करू नका. दीपकराव तिकट करा. थोडं जरी सटकलं तर डायरेक्ट खाली. बघू शकताय गाईज, हा येऊ फक्त. काढ ना.